मिशन पाणी हा वॉटर फॉर पीपल इंडिया ट्रस्ट या संस्थेचा एक पथदर्शी प्रकल्प आहे। हा प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार आणि अचलपूर या 2 तालुक्यातील 20 गावांमध्ये कार्यरत आहे। या सर्व गावांमध्ये पाण्याचा वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर जपून वापर व्हावा, पाण्याची बचत व्हावी आणि पाण्याचं संवर्धन व्हावं ही मिशन पाणी प्रकल्पाची उद्दिष्ट आहेत। ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या प्रकल्पाअंतर्गत गावातील तरुण मुली आणि महिलांसाठी समुदाय व्हिडिओ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। यातूनच पाण्याविषयी संवेदना जागृत करणाऱ्या या माहितीपटाची निर्मिती झाली आहे। ओळखलं का लोक हो मले? कसा ओळखाल म्हणा? तुम्ही स्वप्नातही माया असं रूप पाहिलं नसन। हे असं आटलं हुये धरण, भेगा पडल्या जमिनी, कोरडे ठण नळ आणि हे असं वसान पडलेलं गाव। काय म्हणता? हे रस्ते, ही माती ओळखीची वाटून राहिली काय? वाटणच ना, काऊन की हे तुमच्याच गावचं चित्र आहे। हाव, मी तुमचंच गाव बोलत आहे, फक्त भविष्यातलं। आठवते काय किती पाणी होतं इथं? कशी खळखळून वाहत होती नदी, विहिरीले कसं बम पाणी राय। आमच्या इथं विहीर होती, इथं विहिरीले 20-7 पाणी होतं, विहिरीला 30 फूट। आज पाणी तिथं राहिलं नाही, पाणी आज गेलं 300-400 फूट गेलं। त्याच्यानंतर आता दिवसांदिवस पाणी पातळी कमीच होऊन राहिली, नाही होऊन राहिली। म्हणून आता प्रश्न असाच पडला का समोर पाण्याचं कसं होईल। तिथं आमच्या नदीला पाणी होतं, वायचं पाणी चालू होतं आणि विहिरीले 50-60 फुटावर पाणी होतं। आता 100-125 फुटावर पाणी नाही, विहिरीले बोरचं पाणी चालू आहे। आंधी राहायचं पाणी, दोरण्या, बकेटल्या, खिराळी, मग वडा पाणी आणि खारट पाणी होतं, पेवाचं पाणी अलग होतं। खोल किती होत्या, झालं दर लागे, दोघांशिवाय पाणी ओढणं नाही होत जाय, 2 माणसाशिवाय नवरा बायको पाणी ओढवत। खोल होत्या हिरा आंधी। आता तर बापा वरचंही पाणी येते तर कुठं डोबरं नाही, आणि पाऊस येते तसा माहिती पडत नाही, नाही तर उन्हाळा राहतो नदीला पाऊस पाणी राह भरपूर।
गावात नदी आहे का? नाही नाही नदी नाही तुमच्या गावात? नाही मग काय आहे? नाला. ते नदी नाही आहे, नाला आहे तो. नाही, आमच्या गावामध्ये नदी नाही आहे, ते नाला आहे तो. नदी जुन्या काळात होती म्हणते बोलडीची नद आमच्या गावात. आता काही नाही, आता नालाच आहे मा कारकिर्दीत. पहा, आज मै लेकराईले नदी होती हेच माहीत नाही, पण तरी कुणालेच याचं बेकार नाही वाटत. पण मये भल्लं मन दुखते, म्हणून मी आज तुमचं भविष्य तुम्हाला दाखवायला आलो. तुम्हाला आज अजिबात पाण्याची नुपड नाही, हो ना? बऱ्याच लोकांले पाणी वाया जाते हे समजते, पण ते म्हणते ना, समजते पण उमजत नाही, तशी गोष्ट आहे. आमच्या गावात पहिल्यांदा इथं ग्रामपंचायतजवळ बोर होतं. त्या बोरची पातळी ह्या 2-3 वर्षात पूर्णच खाली गेली होती, तर ते बोर पूर्ण ड्राय गेलं. मग दुसरं बोर केलं, ते ड्राय गेलं. मग थर्डला शेवटी आमच्या गावात खडलं म्हणून एक भाग आहे, तिथं तिसरं बोर केलं, तर त्या बोरला पाणी लागलं म्हणून आमच्या इथं पाणी येते. नाही तर 2 ते 3 वर्षाच्या अगोदर आमच्या इथं पाण्याची खूपच समस्या होती, कारण की पहिलंही बोर फेल गेलं, दुसरंही बोर फेल गेलं, तिसऱ्या बोरला पाणी लागलं म्हणून आम्हाला तिसऱ्या दिवशी पाणी मिळून राहिलं. पहिल्यांदा आमच्या इथं 8-10 वर्षाच्या अगोदर अशी कंडिशन होतं की डेली पाणी यायचं. काही लोक काय करतात, तोट्या बदलत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत चलू दे म्हणते, चलू दे म्हणते, चलूच देते जोपर्यंत तुटत नाही. त्याच्यामधून पाणी गळते. आज एका वर्षात असं झालं पाहिजे, एका गावाला काहीच पाणी नाही मिळालं पाहिजे, तर लोकांना समजावे का एक थेंब नळामधून लिकेज एक थेंब नाही गेला पाहिजे, म्हणून लोक फटाफट टोट्या बदलत. जिथं एका बकेटाचं काम होते तिथं 10 बकेटा टाकते. ते पाणी संडासचं पाणी त्या नालीने येते. कोणी मोटरसायकल धुते, कोणी भितरी पाणी टाकते, कोणी ॲटो धुते. 100% वेस्ट जातं. म्हणजे कसं, बऱ्याचशा जणांच्या नळाला तोट्याच नाही आहे, आणि नळाचा तोटा झाला पहिला प्रश्न. दुसरा, पाणी झाल्यावर जे नळ बंद करत नाहीत, ते जरी असली तरी नळ नाही बंद करत. घरचं जरी पाणी संपलं तर हातानेच जाऊन नळचे कॉक फिरवतात, बटन दाबतात. त्याचं व्यवस्थापन नाही योग्य. आमच्या माथ्यावर नळ येतात ना, तर पूर्ण एका मोटरसारखे धार वाहते नाली चालली जाते. तशी काही ठिकाणी आपल्या गावाचे लोकांची हलगर्जीपणा, पाणी भरणं जाणं तरी आपल्या नळ्या सुरूच राहतात त्याच्या, ते पाणी वायात जाणं आहे. पाणी तर वाया जातच आहे. तसं तर लोकांना आपण वेळोवेळी म्हणजे सांगितलं, त्यांच्या कानावर टाकलं की पाणी असं वाया वेस्ट घालू नका. पण कसं आहे, कुणाच्या घरी टोट्या नाही आहे, कोणी रोडावरच पाणी शिंपडते, कोणी रोडवर नळ्या टाकून देते, तर कोणी संडासात पाणी सोडून देते. ते ग्रामपंचायतमध्ये जो नळ आहे त्याची फार मोठी शोकांतिका आहे, आणि ती शोकांतिका अशी आहे की त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. बोरफेल जातंय, पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल चालली आहे. कुणी 300 फूट केलं, कुणी 400 फुटावर गेलं. उद्या आधी किती खोल जाल? माझ्या शेतात 3 बोर फेल गेलेले आहेत. आता 4थं बोर सक्सेस झालेलं आहे. पाण्याची पातळी खोल गेली, आणि त्याला कारणीभूत आम्हीच कास्तकारच आहोत. त्याचं कारण असं आहे का, शेतातलं जे पाणी आहे ते सर्व नाल्यानं बाहेर वाहत जाते. जर शेताच्या आजूबाजूला शेततळे खोदले असते, शेतातलं वाहत जाणारं पावसाळ्यातलं पाणी जर शेतात साठवलं असतं, आज ही परिस्थिती आमच्यावर आली नसती. एकंदरीत माझे जे 3 बोर फेल गेले, हे आम्ही त्यावेळी जबाबदारी न घेतल्यामुळे आज आमच्यावर परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर मी पहिले 250 फूट बोर केलं होतं. 250 फूट बोर केल्यानंतर त्यांनी सांगितलं पाणी शक्यता टंचाई म्हणजे कमी होऊन राहिली, तर मी 300 फूट बोर केलं. नवीन बोर केला आहे, त्याच्यात आपलं पाणीच नाही. त्याला एक आपलं हे वळाखाली आहे, त्याचं पाणी आटलेलं आहे, आणि आता सध्या 2 बोरं सुरू आहे. नदी बंद पडली, विहिरी बंद पडल्या, आता बोर आले तर बोरवली सुद्धा पाणी कमी. वरचं पाणी तर कमी झालं, नद्या विहिरी आटल्या, पण इथं पाण्याची तेवढी कमतरता अजून जाणवली नाही. पण भविष्याचं काय? तोपर्यंत हे पाणी संपणारच नाही काय? आपल्याला वाटते बम पाणी आहे गावात. कधीच गावातल्या बायले कोसकोस दुरून गुंड भरून पाणी आणा लागलं नाही. ढोराईच्या पाण्यासाठी हाल झाले नाही. आज कोंडवडदा ड्राय झोनमध्ये आहे.
हे आपल्याला माहीत आहे काय? वावरात बोर करायला सरकारची मनाई आहे, हे तुम्हाला माहीत आहे काय? जो एरिया आहे कोणवर्धा, लाखनवाडी, नेतपूर हा ड्राय झोनमध्ये आहे. त्यामुळं कलेक्टर कोणतंच बोर करायला परवानगी देत नाही. सरकार म्हणजे शेतकऱ्यांना फक्त पाण्यासंबंधी जर असेल तरच ते बोरवेल होऊ शकते. पाणी प्यायच्या पाण्यासाठी, पण शेतीच्या वापरासाठी बोरवेल करण्यात बंदी आहे. ड्राय झोन म्हणजे ज्या एरियातला वॉटर लेवल ही इतर एरियाच्या मानात खूप खोल गेली आहे आणि जिथे जास्त उपसा आहे तो एरिया म्हणजे ड्राय झोन. म्हणजे जिथं पाण्याची कमतरता अतिशय कमी आहे तो एरिया म्हणजे ड्राय झोन. मग आता ज्या बोरईले पाणी आहे ते पण आटून गेलं तर वावरातल्या पिकासाठी पाणी कुठून आणाल बरं? आज ही वेळ आपल्यावर आली, याला जबाबदार कोण? कोणाला वाटते निसर्ग, कोणाला वाटते दैव, पण माणसाची यात काहीच चूक नाही काय? या अगोदर आपल्यापैकी काही चांगल्या लोकांनी माझा विचार करून काही ना काही उपाय करून पाहिले. असं भाजीपाला वगैरे नव्हता घेणं होत ना, तर मग त्याच्यामुळे मी घरीच वांगीचं रोप टाकलं आणि ते वांगी तयार केली. मग पाणी एवढं नव्हतं पुरत, तर मग मी ते पाणी जे वापरणीचं पाणी आहे ते त्याच्यामध्ये केलं आणि माझ्या घरी शेणखत आहे ते त्याच्यावरच ते वांगी करत आहे. कपड्याचं, भांड्याचं, हातपाय वगैरे धुवायचं, आंघोळीचं सर्वच पाणी त्याच्यामध्ये जातं. मग जो आपण तो स्वच्छ खड्डा केलेला आहे त्या खड्ड्यामध्ये ते पाणी जिरत आहे. जे पूर्ण सांडपाणी, हे कपडे धुणे, हे जे जात होतं हे सारं पाणी त्या स्वच्छ खड्ड्यामध्ये जात होतं, ते आणि मुरत होतं. त्याच्यामुळं थोडंसं फरक पडू शकते आपल्याला जमिनीला. जे पाणी जे आहे हे बाहेर न जाता स्वच्छ खड्ड्यामध्ये जाते. याच्या अगोदर आमचे जे वडील होते, मी ते अगदी 15 ते 16 वर्षाचा होतो. 15-16 वर्ष किंवा 12-13 वर्षाचा होता. त्यावेळेस आमच्या बुडोबानं 10 बाय 10चा गुड्डा केला होता. त्याच्यात मोठे मोठे दगडं टाकले होते. दगडं टाकून पूर्ण जे सांडपाणी येत होतं, नालीचं पाणी येत होतं, सारं त्यामध्ये जात होतं. ते 1986 मध्ये केला होता तो. 1986 मध्ये केला होता. मला थोडंसं समजत होतं त्यावेळेस 10 बाय 10चा गड्डा केला होता. म्हणजे खूप मोठा होता 10 बाय 10चा. त्याच्यात खूप मोठे मोठे असे दगड राहते. पाणी त्याच्यात जिरत होतं. वरून आपलं कोणचंही वाहन त्याच्यावरून जाऊ शकत होतं, सारंच जाऊ शकतं, पण फक्त पाणी आत मुरत होतं. ते आता आमच्या वडिलाचे होते, त्यावेळेस आम्ही थोडंसं लहानच होतो. आपलं आयुष्य झालं, पण समोरचं आयुष्य काय पुरायचं. आता सध्या त्याचे आता तर जन्म झालेला आहे, त्याचे समोर काही ना काही भविष्य आपल्यालाच पाहावं लागेल. त्यावेळेस ते घडलं. जसं आमच्या वडिलांना त्यावेळेस म्हटलं 1984 साली जे आर्थिक स्वच्छ खड्ड्याचे त्यावेळेस त्याने सोसलं होतं. 1986 मध्ये होते. आता तर त्याचे विचार पा कुठं आहे, आपले विचार कुठं आहे. कांदा, संत्रा, मोसंबी आहे, पराठी, तूर, गहू, हरभरा, सर्व ड्रीपचं. ड्रीप म्हणजे हे ठिबक सिंचन, हे ठिबक सिंचन. एक तर मजुराची बचत, एक दुसरे 2 नंबरच्यात पाण्याची बचत, आणि एनी टाईम 2 एकर वावर 2 घंट्यात वळून होते, म्हणजे पीक उगवू शकते. एकदम चांगलं आहे. प्री मान्सून कोणतंही पीक काढायचं असेल तर एका टाईमला 10-12 एकराचं ओलीत करू शकतं, एक बोर. हां, आणि हे जे ओलिताचं आहे 8 घंट्यात समजा अर्धा एकरी वावर होत नाही. आणि लाईन लोड शेडिंग 1600 झाडं. त्यानंतर कापूस आहे, तूर आहे, उडीद घेतो. आता यावर्षी नवीनच प्रयोग टरबूजचा करून पाहिला पहिल्यांदा. जर हे सक्सेस झालं तर नेहमीच आम्ही याच्या मागे लागू. पाणी बरेच लागतं, म्हणजे डेलीच त्याला 2 तास पाणी द्यावंच लागतं. आधी 20 मिनटं आता तास होऊन जातं. इथून इकडं समोर महिन्याचं पीक झालं का त्याला 1 तास 1.5 तास पाणी डेली द्यावं लागतं. ते तुमच्या जमिनीच्या पोतावर असतं. आता माझ्या जमिनीचं पाणी आज दिलं का उद्या न दिल्यासारखं होतं, म्हणून मला डेली 2 तास पाणी द्यावं लागतं.
ठिबक सिंचन. शेततळा आहे. विषय दुसरा म्हणजे का आम्ही जो रुंदीकरण नाला केला या बाजूने मागच्या पाटबंधाऱ्यानं तहसीलदार साहेबांनी, त्या रुंदीकरण नाल्याचा शेततळ्याला खूप म्हणजे आमच्या बोरला खूप फायदा झाला. कारण ते पाणी साचल्यामुळे बोरला त्याचा फायदा असा झाला का हा जो रुंदीकरण नाला आहे या नाला तलाव टाईप केला गेला आहे. 200 फुटावर त्याचं पाणी थांबून झालं. आपल्या बोरलेच लागून नाला आहे तो. त्या नाल्याचं पाणी थांबल्यामुळे आपल्या बोरला खूप फायदा झाला. तर त्यामुळे पाण्याची टंचाई होऊ शकत नाही आपल्याला. त्या बाजूला शेततळा आहे. त्या शेततळ्याचा वापर असा करतो आम्ही का समजा इकडं जर पाणी कमी जास्त झालं तर त्या पाण्याचा वापर इकडे होते आमच्याकडे बोरमध्ये. आणि हे वन्य प्राणी आहे, या वन्य प्राण्याला त्याचा खूप फायदा होते. काळवीट, हरिण, रोही त्यातला पाण्याचा म्हणजे वापर करतात त्या पिण्यासाठी. त्यामुळे आम्हाला शेततळ्याचा खूप फायदा आहे. जाऊ देत नाही. कसं का आमच्या शेततळ्यांनी ते पाणी निघून जाते सर्व. म्हणजे धावतीवर वावर आहे आमचं, त्या वावरातलं पाणी पुरं जे पाणी आम्ही खालून देतो का नाही पटपाणी, त्या पटपाण्यातलं पुरं उरलं हे पाणी पुरं शेततळ्यात जमा होऊन जाते. म्हणजे बोरली सहारा होऊन जाते त्याचा फायदा. जमिनी पाणी मुरते त्यानं, लय फरक पडते शेततळ्याचा. गावातले ढोरं पाणी पितात, बाकी मेंढ्या पाणी पिते, बकऱ्या सर्व लोक येतात. ते वनीकरणाचे लोक जे सडकीनं आता झाडं लावले सरकारनं, त्या पुऱ्या याले मला 3 वर्षापासून मग आपल्या शेततळ्यातलंच पाणी पुरवलं. म्हणजे हा असा फायदा झाला का जेणेकरून त्याला 2-3 हजार झाडं वाचले शेततळ्यामुळं. झाडं मोठे मोठे झाले. पण 2-4 लोक येणं करून चालते काय? आपल्या भविष्यासाठी, आपल्या लेकराईसाठी आपण इथलं पाणी शिल्लक ठेवू शकू काय? आपल्या लहानपणी आपण पाहिलेलं हिरवगार गाव, वाहत्या नद्या, झरे, आपल्या लेकराईले तर पाहायला उरलं नाही. पण कमीत कमी त्याले प्याले पुरण इतकं पाणी तरी आपण मागं ठेवू काय? इथून पुढं तरी आपण गावातून कमी होत चाललेल्या पाण्याला वाचवू शकतो का? पहिल्यांदा तर असं वाटलं की काय असणार आहे हे ट्रेनिंग, समुदाय व्हिडिओ म्हणजे काय आहे नेमका. म्हणजे एवढं तर माहीत होतं की समुदाय व्हिडिओ म्हणजे एकत्र मिळून काहीतरी व्हिडिओ बनवायचा आहे, काहीतरी बनवायचं आहे गावावर. पण इतक्यापर्यंत नव्हतं माहीत. म्हणजे पाण्याच्या बद्दल इतकी खोल जाऊन माहिती, शेततळ्याबद्दल वगैरे, म्हणजे इतकं कोणाच्या जवळ जाऊन इतके म्हणजे काय म्हणते इंटरव्ह्यू वगैरे घ्यावे लागतील, इतक्या दूरपर्यंतचा विचारच नव्हता केला. असं वाटलं की 10 दिवस असेल काहीतरी, इथं यावं लागेल, ट्रेनिंग घ्यावं लागेल आणि जावं लागेल. पण इतकं सगळं वर्क असेल आणि इतकं काही शिकायला मिळेल नवीन नवीन, हा विचारच नव्हता केला. म्हणजे व्हिज्युअलसाठी जेव्हा जेव्हा आम्ही जिथं जिथं घ्यायला गेलोत ना, ते सगळ्या म्हणजे स्वतःहून जाणं आणि स्वतःहून काहीतरी नवीन क्रिएशन करणं, ही गोष्ट खूप आवडली मला त्यातली. वर्कशॉप तर चांगलं वाटलं. म्हणजे शिकण्यासारखं खूप काही होतं असं, आणि खूप काही शिकायला मिळालं. जसं फोटोशूट करणे, व्हिडिओ करणे, सगळं तयार. आणि मेन म्हणजे कॅमेरा कधी याच्या आधी हाताळला नव्हता आणि तो संधी मिळाल्यामुळे हाताळायला मिळाला. सगळ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त शूटिंग करायला आवडलं. गाव पाहायला मिळालं नव्हतं एवढं, पण जिकडे जे जे पाहिलं नव्हतं ते पाहायला मिळालं आणि शूटिंग पण करायला मिळाली. चांगलं वाटलं, मस्त एक्सपिरियन्स होता. कॅमेरा बघितला होता मोबाईलमध्ये, पण एवढं सारं नव्हतं माहिती की बा एवढ्या साऱ्या टिप्स आहे यामध्ये, जसे एक्स्ट्रीम, क्लोजअप, मीट असे. मला तर वाटलं होतं की आता आपण शूटिंग करायला बाहेर चाललो, बा आपल्या गावातले लोक आपल्याला इंटरव्ह्यू देणार की नाही, हे पहिला हा विचार मला मनात होता की अवघड म्हणजे हे की आपल्याला फिल्म तयार होईल की नाही होईल, हा विचार मला मनात डोक्यात चालू होता. पण गावातल्या लोकांनी आपल्याला सपोर्ट दिला. एकत्र येऊन आपण काहीतरी करू शकतो हे मला वाटलं. कॅमेरा हाताळायला मिळाला, मोबाईल हाताळायला मिळाला. कॅमेरामध्ये खूप सारे शिक्षण असतात, वेगवेगळ्या टिप्स असतात, ते शिकायला मिळालं.
सगळ्यात जास्त अवघड शेवटी जे येणार होतं एडिटिंग, ते मला अवघड वाटलं. कॅमेरा पकडणं, फोटो काढणं आणि पाण्याविषयी माहिती, का पाणी त्याच्याविषयी काही हे शिकल्याचा वापर आम्ही तर स्वतः करू पहिले, त्याच्यानंतर दुसऱ्यांनासुद्धा सांगू का कोणी चुकीचं करतं आहेत का, तर त्यांनाही थोडं समजावून सांगू. 10 दिवसात मी समुदाय व्हिडिओ कसा असतो, कशा प्रकारे आपण हँडल करू शकतो, समूह म्हणजे सगळ्यांचा गट मिळून आपण व्हिडिओ करू शकतो, ते शिकायला मिळालं. पहिले दिवस 2 दिवस गेले हार्ड, पण नंतर नाही गेलं. कॅमेरा कसा पकडायचा आणि एडिटिंग करणं, काइन मास्टर शिकलो आणि दुसऱ्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू कसा घ्यायचा हे पण शिकलो. पुस्तकांशिवाय आपण इतर काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मेन म्हणजे एकत्र येऊन कसं काम केलं जातं हे समजलं. आणि वंदना काकू, जया काकू या ओळखीच्या नव्हत्या माझ्या एवढ्याही, त्या ओळखीच्या झाल्या, त्यांचे विचार समजले. पूजा काकू, त्यांचे विचार कळले आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या तुम्ही, त्यातून काही शिकायला मिळालं. आता म्हणजे एखाद्या टी व्हीवर जर एखादा प्रोग्राम बघितला आपण तर लगेच कळते अरे हा कोणता शॉट आहे. म्हणजे लोक तर म्हणतात आमच्याकडे की खूप पाणी आहे, पण वास्तविकता पाहता आमच्या गावात पण पाण्याची टंचाई आहे, पण लोक मान्य करायला तयारच नाही आहे. म्हणजे त्यांना वाटते का खूप आहे, वापरा, जसं वापरतं तसं वापरा, पण 4-5 वर्षांनी आमच्या गावात पाण्याची टंचाई नाही एवढं मात्र नक्की आहे. आता कळालं आता मला एवढं की म्हणजे धरणाचं पाणी पण आटत आहे, शेततळे पण आमच्या गावात जेवढे पाहिजे तेवढे नाही आहेत. पाणी जिरवाडवा म्हणजे मोहिमा केलेल्या आहे, पण ते म्हणजे उपयोगात नाही आणलेलं आहे. आधीपासून वाटायचं मला की मी फोटोग्राफ मला आवडायचं ते फील्डमध्ये, पण माझं लग्न झाल्यामुळे खेड्यामध्ये नाही करता येत होतं. पण आज जसं ट्रेनिंगच्या वॉटर फॉर पीपलच्या माध्यमातून आम्हाला याच्या म्हणजे कसं आम्ही जेव्हा शूटिंग काढायचो आता ह्या ट्रेनिंगमध्ये, तेव्हा लोकांना पण असं वाटलं नाही महिला पण गावातील करू शकतात, याची संधी मिळाली. त्याच्यामुळं माझ्या घरचे माझे मिस्टर पण याच्यासाठी तयार आहे की कर तू, तुला टाकायचं आहे, जे काम करायचं आहे तुझी इच्छा आहे, तर आता तू शिकली तर कर. मला भविष्यामध्ये फोटो स्टुडिओ टाकायचाच होता आणि मी त्याच्यासाठी माझ्या मिस्टरांनी मला 20-30 हजार रुपये द्यायचं असं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या इकडून जेवढं म्हणजे 20-15 हजार रुपये मी पण टाकू शकते एवढी माझी हिंमत आहे आणि मी ते नक्कीच पूर्ण करण्याचा, नक्कीच या 6 महिन्यामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.